गोजरी किचन गार्डनमध्ये आज बनणार आहे मसाला वांग, अगदी झटपट आणि स्वादिष्ट. तर पाहू शकता इथे वांगे घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने आता ते आपण धुवून घेऊया. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये झटपट रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. तर वांगे आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती कट करून घेऊया. 4 भागामध्ये आपल्याला ही वांगे कट करून घ्यायची आहेत आणि अगदी कमी मसाला वापरणार आहोत आपण. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण ही वांगी कट करून घेऊया आणि वांगी काळी पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर इथे पाहू शकता मी बटाटा देखील घेतलेला आहे लांबट आकारामध्ये चिरून. तर हा बटाटा आणि वांगी पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्यामध्ये ही वांगी टाकलेली आहेत पाहू शकता. आता वाटण काढलेलं आहे आपण. शेंगदाणे, खोबरे, आलं आणि लसूण एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपण वाटण करून घेऊया. तर पाहू शकता अशा प्रकारे वाटण आपण केलेलं आहे. पाणी न टाकताच वाटण केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहेत. घरगुती काळं तिखट आपण येथे 3 चमचे घेतलेले आहे. थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये देखील मी पाणी टाकणार नाही आहे. सुकाच मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. पाणी टाकलं तरी चालू शकतं, पण इथे मी सुकाच मसाला भरलेला आहे. असेच वांगे आपण भरून घेऊया. मसाला दाबून भरला की मग मसाला छानपैकी वांग्यामध्ये तसाच राहतो. तर कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आणि खमंग अशी फोडणी करूया. तर मोहरी आपण टाकली आहे आणि मस्तपैकी खमंग असा मोहरीचा वास येत आहे. आता यामध्ये आपण वांगे आणि बटाटे टाकून घेऊया आणि यामध्ये पुन्हा आपण जे मसाले वापरले होते ते 1-1 चमचा यामध्ये मसाले वापरणार आहोत. ते सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे वांगं केलं की खूप छान लागतं चवीला आणि भाताबरोबर तिथं अप्रतिम लागतं. आणि आपण यामध्ये अजिबात पाणी ठेवणार नाही. अगदी सुक्कं असा मसाला करणार आहोत. सुक्का मसाला वांगं करणार आहोत. तर 2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे. त्यामध्ये जे वाटणाचं पाणी आहे ते टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. कोरडा मसाला टाकला तर आपण खाली लागू शकतो, त्याच्यामुळे यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हा मसाला आपण कढईमध्ये टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. वाटणाचं जे पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. तर एवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी आपण शिजवणार आहोत. आता झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं छानपैकी वाफ काढूया. तर पाहू शकता उकळी आलेली आहे आणि मऊसूद अशी वांगी झालेली आहे, परंतु 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण वांगं हे छानपैकी शिजवून घेतलेलं आहे आणि आत्ता जेवढी ग्रेव्ही दिसते तेवढी थोड्या वेळाने दिसणार नाही, कारण का थंड झाले की मसाला हा घट्ट होतो. तर आपण गॅस बंद करून टाकलेला आहे आणि 1-2 मिनिटांनी आपण भाजी खाली उतरून घेऊया. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी चटपटीत आणि स्पायसी असा मसाला झालेला आहे. तर एका डिशमध्ये आपण हा काढून घेऊया. मस्तपैकी मसाला आणि बटाटा वांगं येथे तयार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की असं झटपट मसाला वांगं करून पहा.